नमस्कार, मी आकाश कांबळे द कॉर्नर प्रस्तुत वारा आमदारकीचं मध्ये आपलं स्वागत करतो। जत तालुक्यामध्ये 2024 चे विधानसभेचे निवडणुकीचे वारा आता जोरात वाहू लागले आहेत। आपल्यासोबत विठ्ठल पुजारी आहेत, ते वंचितचे उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत आपल्यासोबत। आपण यांच्याकडून जाणून घेऊया विधानसभा 2024 चं लक्ष तुमचं आहे का आणि कशा पद्धतीने तुमचं भविष्यात तुमचं ध्येय धोरण असणार आहे लोकांच्यासाठी। जय भीम। या जत तालुक्याचे विधानसभा निवडणूक बाबतीत आज घडामोडी काय चाललेले आहे हे जाणून घ्यायचे प्रयत्न आतापर्यंत आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मी गेले पाठीमाग 8 महिन्याच्या पाठीमाग त्या सर्वसाधारण प्रत्येक गावात आणि गाव भेटी करताना ईश्वररत्न बाबासाहेबचं नातूचा असल्यामुळं त्यांच्या आम्ही पाठीशी उभा राहून वंचितच्या आपल्याला ताकद ईश्वररत्न बाबासाहेबांना घटना लिहिलेली ताकद आपण दाखवण्यासाठी आज त्यांचे नातू आहे, त्या नातूचा आपण हात बळकट करण्यासाठी आपण जतचे सगळे दौरा संपूर्ण केलेले आहे। आणि सांगली जिल्ह्याची टीम आपला वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्ह्याची टीम आपल्याला वेळेवर प्रत्येक महिन्याला मीटिंग घेऊन त्या मीटिंगला आपण प्रत्येक मीटिंगला सांगलीमध्ये हजर होऊन त्यांची आपल्याला महावीर तात्या कांबळे तालुक्या जिल्ह्याची अध्यक्ष आणि नेते आपले सोमनाथ साळुंखे सर यांचे आपल्याला काही सांगितलं तर त्यांच्या मन आपण मोडलेलं नाही। आणि जत तालुक्यामध्ये तुम्ही काम तुमच्या आपण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तुम्हाला दिलेले आहे, मग त्या पक्षाचा तुम्ही काम वाढून द्यायला पाहिजे। आज आपल्याला मागण्या वेळे आपल्याला खासदार इलेक्शन टाइमात आपल्याला त्यांना हात बळकट करण्यासाठी आपण त्यावेळी गावे फिरलेले आहे। आता गावे फिरताना काही लोकांनी आपल्याला बहुजन समाज सगळे वंचित आणि बहुजन हे एकत्र येण्याची आपल्या जत तालुक्याची मला दिसून आली आणि त्यांचे काय हाल आहे आपण बघितलेले आणि ह्या लोकांपर्यंत आपण लोकांचे म्हणणं ऐकलेले आहे। आपल्याला घटना जर वाचवायची असली तर प्रकाश आंबेडकरलाच आपण आज हात बळकट केला। आपलं आरक्षण बचाव करणारे या महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती आहे। अशा लोकांच्या जत तालुक्याच्या तमाम लोकांची वंचित बहुजन आघाडीची आपण म्हणणं पूर्ण ऐकलेले। आज गोरगरीब असू दे, आज कोण शाळा शिकलेली पोरं असू दे, कोणाचेही सगळ्यांचे मनात सगळे लोकांचे आपल्या ईश्वररत्न बाबासाहेबचा नातू आहे, त्या नातवाचा हात जर आज आम्ही बळकट केले तर आपल्याला ईश्वररत्न बाबासाहेब परत ह्या कायद्या कानून चालून आपल्याला आंबेडकर हेनेच चालवायचे या महाराष्ट्रामध्ये दिसून येते। आपल्याला ते लोकांच्या पर्यंत म्हणणं आपण पूर्ण ऐकलेले आहे। त्यामुळं आपण आज जत तालुक्यामध्ये कुठल्याही आपल्याला एवढा दिवस पर्यंत आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी तुम्ही जतचा गाव भेटी घेऊन दौरा केला होता, त्यामध्ये तुम्ही कसं पाहताय? आपण मागण्या वेळी भूत बांधणी आणि पहिल्यांदा एकदा पूर्ण तालुका दौरा करून अगदी एकदम बांधी करून घेतलो। परत भूत निवेदनच्या दुसऱ्या पण आपण टप्पा मध्ये भूत बांधणी पण प्रत्येक गावात कुठल्याही बूथमध्ये कुठल्याही काम करू शकते त्या लोकांपर्यंत आपण पोहोचून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक खेडेगावात पेडेगावात सगळ्या एक वाडी वस्ती सकट मी भूत बांधणी आजच्या पर्यंत मी करून घेतलेले आहे। आणि आपल्याला भूत बांधणी करताना सगळे मन मोकळ्याने आपल्याला भूत बांधणी लोकांनी नावं दिलेले आहेत आणि ते आपल्याला फोन नंबर दिलेले आहेत आणि योग्य रीतीनं आपल्याला वंचित बहुजन आघाडीला आपण हात बळकट करणार आहे म्हणून त्या लोकांनी खुशमध्ये आहेत। त्यामुळे आपण आज कसल्या परिस्थितीत आपण जत तालुक्यामध्ये आमदार सीट नक्की वंचित बहुजन आघाडीचे होणार आहे आपल्याला दिसून आलेले आहे। त्या मागणीवेळी तुम्ही 8 महिन्यापूर्वी जतचा दौरा करून भूत बांधणी पूर्ण केलाय, तर आता पुढे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? पुढे जत भूत बांधणी केल्यानंतर आपल्याला आता घडामोडी तालुक्याची भूमिपुत्र म्हणून आज मी भूमिपुत्र म्हणून आज तालुका पूर्ण पिंजून काढलेला आहे। आता प्रत्येक दुसऱ्या तालुक्यामध्ये त्यांना जर आपल्याला वंचितमध्ये मला तिकीट पाहिजे म्हणून आज आलं तर त्यांना लोक ओळखणार नाही।
त्यामुळं ह्या लोक ओळखणार नाही. मतदान आपल्याला निश्चित दुसऱ्या जरा व्यक्तीला त्याला ओळखत नाहीत. आपल्या भूमिपुत्रच पाहिजे म्हणून ह्या लोकांच्या जत तालुक्यामध्ये तमाम लोक त्या माझ्यावर प्रेम आहे. त्या लोकांपर्यंत मी पोचलेला आहे आणि माझ्याशिवाय दुसऱ्याला उमेदवार जर भेटले त्या उमेदवाराला त्याने मान्य नाही. मग आपण या पूर्ण मी इच्छुक आहे आणि मी लढायला पण तयार आहे. मी मागं सरणार नाही आणि मागं सरू पण नाही. आज मला पक्षाने निर्णय माझे कामाच्या बाबतीत आणि माझे मीडियाला घेऊन आणि प्रत्येक लोकांच्या पोचून ह्या सगळ्या आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सगळे मी मीडियामध्ये पेपरमध्ये हे सगळे माझे कामं या आपल्याला पूर्ण सांगली जिल्ह्याची टीम आणि सांगली जिल्ह्याची टीमाने माझे मान्य केलेले आहे. ह्या आपल्याला सगळ्या प्रवास केल्याबद्दल आणि प्रकाश आंबेडकरला हे माझे सगळे मान्य पोचलेले आहे. त्यामुळं पक्षाच्या वतीने मला तिकीट मलाच देवावं. मी भूमिपुत्र आहे आणि बाकीची दुसऱ्याने आलं तर त्यांना ओळखणार नाही. त्यामुळं मी जास्तीत जास्त कष्ट घेऊन कामं केलेले आहे या पक्षामध्ये. मला इच्छा आहे मला तुम्ही संधी देवावं एवढेच मी आंबेडकरला मी विनंती करून सांगतो. तालुक्यात मी भरमस मतानं मी निवडून येईल. मी तुम्हाला एवढं सांगतो. जय भीम.